काढला ना म्या. तुम्हाला काय वाटवलं का मी का काही आपलं काही करतो का? हा, अरे हे पा कापसाचे आपल्या गावात कोणी घेते का कापूस? मग आता आपण जर सुरू केलं, हा, किती लोकांजवळ कापूस आहे, सोयाबीन आहे, चिल्लर चाललर हे ते, हा, सुरू होऊन जाते ना, लाईन दोरीच काम लागून जाते भाऊ घालून आपलं. हा, तुम्हाला नाही समजत नाही यातलं. अरे राहू द्या ना बाबा, हे बा कसे 30 लाख आले आपले. राहू दे, एखादं 2-4 एकर वावर सापडलं तर घेऊन टाकू आपण. हा, बसले आपले कापसाचे नाही लागत. आता कोणकोणते कामं करसान तुम्ही? हा, आता पेपराचं पाहता, ते चक्कीचं पाहता, काय काय करसान म्हणलं. हा, राहू द्या ना तिकडे, जाऊ द्या ना, त्या डोक्याचे काढून ते बाहेर लगायचं. घेऊ ना आपण शेती घेऊ, पण आता आपल्याजवळ सध्या पैसे आहे का नाही? थोडेसे 4-5 लाख रुपये जर आपले याचे 30 लाखात कमावले गेले, हा, कापसाच्या 2-4 गाड्या, सोयाबीन हे ते चिल्लर चाललर जर आपण सुरू केला बिझनेस, हा, आपल्या गावात एकटं घेणारा कोणी नाही. कसंही आपलं सांगतो तुला 5 लाखाला मरण नाही एका सीझनमध्ये. मग काय झालं का, मग पुढे घेऊन आपण वावर घेऊनच नाही एखादं. हा, तू हे पहा म्हणलं नाही म्हणूच नको भानू. नका पडू, भानू म्हणते तेच बरोबर आहे. याच्या नांदी लागूच नका तुम्ही. आपले काम आहेत आणि हेच बरं आहे आपल्याला. मग काय आता बसले आपले नसते भानगडीत पडणं. हा, 2 माणसं कामाला ठेवा लागून, कापूस कुठे घेतात, कुठे ठेवता, ते सगळे वाणीच आहेत ना. अरे आपण ठेवतच काय रे माल घेतला आपला तिथे सौदा झाला एखाद्याचा कापसाचा, तिकडे तिकडे आपला रवाना मार्केटले. मग काय कान धरून आणणं, शेपूट धरून सोडून देणं. मग काय बसले आपले. हे पहा फक्त चिल्लर चाललरचा माल आपला चक्की पैसे घ्यायचा. सरपंचाला विचारलं मी, तसं मी म्हणलं बा चक्की पैसे जर आपण घेऊन ठेवला, घरी आणून ठेवायचा आपलं चिल्लर गटोड्यावाले असं तसं. पाहा तरी बी विचार करा तुम्ही. आजच्या दिवशी विचार करा, उद्याच काही तुम्ही सुरू करू नका. नाही आता हे पहा आपल्याला काटा लावायचाच आहे. आता लवकरात आज तू उद्या सकाळी जाय ते काटा गिटा घेऊन ये आणि उद्या आपल्याला सुरुवात करूनच द्यायची. आता उद्घाटन करायचं. कारण की आता लोक कसं होतं, दिवाळीला आपण सुरू केला असता, पण आता लोक काही जास्त इके नाही. आता लोकांना कसं आहे, पेरण्या पाण्याच्या पैशाची आवश्यकता आहे. लवकरात लवकर लोक आता थोडे थोडे इकणं सुरू करते. म्हणून म्हणलं आता लवकर आपण आपलं सुरू करून देऊ. तर आता तुम्ही काही ऐकत नाही. फक्त मी काय म्हणतो, एक दिवस तुम्ही जरा असं मागं पुढे करा. तुम्ही काय करा, उद्या शांताराम भाऊले याच्या त्याच्या कानावर टाका बरोबर. खरोखर म्हणा पुरण का नाही पुरण का. म्हणजे त्याच्यापासून थोडीशी म्हणजे कसं, लोकांचं काय मत आहे बा, मग त्याच्यातून मग तुम्ही निर्णय घ्या. एखादं म्हणा कसं उडी टाकणं बरोबर नाही बरं. जर आपलं हे 30 लाख रुपये आहे कसे हे जर गमावले का नाही, आपल्याला काहीच नाही बरं पुढे. असं म्हणतं नाही का, म्हणजे एक दिवस राहू द्या नाही का, मग सोमवारी करावं का? हो काय सोमवारी तिकडे शपथविधी आहे ना, आपलं बी उद्घाटन करावं नाही का? हो तसंच करू मग, म्हणजे चांगला दिवस असेल. हो जाऊ दे मग तिकडे सोमवारीच करू लागायचं. फक्त उद्या काय करतो मग मी, हो जरा 4 लोकांची विचार घेतो नाही का. हो ते म्हणणं बरोबर आहे तुझे म्हणा. हो मग सोमवारी तिकडे समजा शपथविधी, आपल्या इकडे उद्घाटन नाही का, असंच करून टाकतो. जाय तिकडे. तेच म्हणलं, 4 लोकांचे कसं काय विचार येते काय नाही, काय सल्ले देते तर त्याच्यानंतर मग निर्णय घ्या तुम्ही. बरं पाहतो मग आता उद्या शांताराम देवीदास शेती याच्याकडून काय मत निघते बा नाही का. हो त्याच्यानंतर मग निर्णय घेऊन घेऊ. का इकडे कसं काय म्हणलं, येतो ना घरी येतो ना मी. झालं ना काढलं झालं आता दूध, बस एका म्हशीचं काढलं की आलोच मी तिकडे. हा हो, जा घरी जा तुम्ही, आलोच मी. तिकडेच चाललो होतो मी, पण मला कसं आवाज आला तुया. हो मी आला हाय गडी इथंच. हो थोडंसं कसं एका गोष्टीचं जरासं विचारपूस करायची होती तुले. हो मी आला काय कसं निर्णय कसा घ्यावा काय नाही. शांतारामचा सल्ला घ्यावा. हो जरासं कसं बरेच लोकांना फायदे होते तर मी आला विचारपूस करावं. आता काय तर निर्णय घेते बुडा आता. हो आपल्याला एवढं काय समजते. अरे पण आता तुमच्या एवढं आम्हाला समजते का हो? काय घेता निर्णय काय नाही तर काय म्हणणं काय तुमचं. हेच आता सोयाबीन खरेदी कापूस खरेदी करा नाही करा, काय डोकं काम नाही करू राहिलं. हो आता घरची बुडी म्हणते काय घेऊ नका, पोरगं म्हणते राहू द्या. हा पण माझ्या मनाला वाटते की एखादं घ्यावं, पण काय करावं काय नाही हे म्हणलं. हो जरा तुला काय वाटते बा, म्हणजे खरं मनापासून तुला काय वाटते, सुरू करावं का नाही? काय सांगायला नाही का, आता मनापासून म्हणते तर मनापासूनच सांगा लागेल. आता मी काय म्हणतो, बरं बजेट किती आहे तुमचं समजा. हो म्हणजे धंदा सुरू करायचा म्हणलं, हो कारण की काही सोपा बिझनेस नाही. सोयाबीन कापूस म्हणजे लाखानंच पैसे पाहिजे याच्यात. हो तर तुमचा बजेट किती आहे समजा साधारण सगळा. आता काय खरं सांगून तुले 30 लाख रुपये आपल्यापाशी. हो सगळे 30 लाख आहे, तसे मिळण्याचेच आहेत म्हणा ते. हो म्हणजे 15 लाख आपले आहे, 15 लाख त्याचे आहे. हो कसं आहे त्याचं म्हणणं होतं, आता त्याची जमीन गेली ना आणि बुडीचा हिस्सा होता त्याच्यात. आता बुडीच्या हिशावर 15 लाख आलेले आहे, तर ते आपल्याला भेटले 15. ते त्यानं दिले 15, म्हणजे 30 लाखात तुम्ही कमावा म्हणे काहीतरी. तर म्हणलं कसं काय करा मग, 30 लाखात बसणार नाही का बजेट. बरं म्हणजे भांडवल बरोबर आहे तुमच्यावर समजा, भांडवलाची काही कमी नाही. तर आता मी म्हणतो फक्त कसं म्हणजे, आता तुम्हाला नाराज नको वाटू देऊ. मला तर वाटतं काही सुरूच करू नका तुम्ही. हो त्याच्यात एखादं वावर घ्या, कोणतं काही करा. हो पण हे पहा म्हणलं याच्यात भानगडीत पडू नका तुम्ही. हो माय असं म्हणणं आहे बा. अरे का शांताराम नाही म्हणतो तू, अरे पुरते ना राजा तू म्हणतो नाही म्हणतो बाबा, खरंच तुला वाटते का असं म्हणजे पूर्ण नाही नाही पुरती गिरते. पण लोक कसं असते, आता बा माझ्या गहू पेरायचा आहे, हरभरा पेरायचा आहे, आधीच पैसे मागतात लोक. हो म्हणजे आपला एवढा कापूस आहे, एवढी गंजी लागेला आहे. हा आणि मग लेखाशी परस्पर तिकडे दुसरीकडे विकून टाकते. हो मग बसता तुम्ही अटकून, मग आपले पैसे अटकून बसते आणि माणूस ते पेचात मग घ्या तर लागतेच माल. मग ते अटरते म्हणजे नाही म्हणजे या भावानं घ्या. म्हणून म्हणलं कसं आहे आपल्या गावात नाही चालत बा हे. मला तर वाटतं घेऊच नका तुम्ही. नाही ना तसं करतच नाही ना आपल्याला. गठोड आणून पैसे नाही, मला उधारी सांगूच नको. हो मला हे म्हणलं पैसे नगदी घेतो एक परी, माल इथं आणून टाक. हो नाही तर सौदा कर, जाग्यावर माल घेतो मी आणि तिकडे ट्रकानं पाठवून देतो. हो काय ना मेटेडोर म्हणा याटोनं जसा असला तसा. नाही ना गावचे संबंध असते. गावातला माणूस म्हणलं नाही म्हणसान का तुम्ही आला देवला समजा, मला हरभरा पेरा लागते बा. 4 बॅग आणायच्या होत्या, एवढा कापूस आहे सध्या भावारी कमी आहे. 2 महिन्यात तुम्हीच घ्या बा, पुरा उचल जा. शेवटी द्यास लागेल का तुम्हाला. असेच मग प्रत्येक जण येऊन भेटन तुम्हाला. असं असं करता करता लंब होईन दुकान. 10-15 लाख रुपये वाटण्यातच जायची. नाही का हो का तसं होईल नाही. हो लोक राजाचे आहे पण चला कसं आहे पण लोक नाही का. हो बरोबर मग मला वाटते काय राहू द्या नाही. राहू द्या तुम्ही, काही भानगडीत पडू नका द्या. आपलं आहे हेच बरोबर आहे तुमचं. लागेल तर ते शाळेचं वावर आता सोडून द्या आणि एखादं मस्त वावर पहा आणि मस्त शेतीवाडी करा, भाजीपाले काढा, सणान पिकं काढा.
असं म्हणता नाही का? हो, बरं बरं, समजा मग तसंच करावं नाही का अजून त्याच्यापेक्षा शेती समजा आता कोणाकडे आहे नाही आहे, दुसरं काय करता येईल अजून? मग म्हशी घ्या, 4-5 म्हशी आहे आपल्या बच्च्या, घेऊन घ्या ते. मी म्हणतो तुम्हाला समजा 70-80 हजाराची आहे, 4-5 ने अड्डा घ्या, होय ना लेकाचं, ठाणबंदी, मालच माल, पैसाच पैसा. बाबा ते लय करावं लागते म्हणलं, ते आपल्याच्यानं होत नाही ना. हो, आपलं ते म्हशीचं नाही होत आपल्याच्यानं, त्याला करणारा पाहिजे ना माणूस. हो, ते नाही म्हणलं, पण आता समजा कापसाचं मग कॅन्सलच करू का मग? कॅन्सल, बिलकुल सपशेल कॅन्सल करा तुम्ही, काही घेऊ नका, काही भानगडीत पडू नका. चला आता म्हणलं दूध काढतो मी, तुम्ही व्हा घरी, आलोच मी. अरे बापरे, गुंपाबाई द्या ना म्हणलं तेवढ्या ते पराठे उचलून, ट्रॅक्टरनं सगळ्या वरे आल्या म्हणलं. काय गंजुले महाराज काम आहे बा, 2 बायाचं काम होतं ते. द्या ना पाठवून तेवढ्या तिकडे. उद्या पाठवून येईल ना बाहेर तुमच्याकडे. तुम्हाला सांगितलं ना मी उद्या देतो म्हणून. आता हे दादा खेप तेच सांगता का इकून गेले ते सांगितलं आता येते. आता हे उद्या आता पूर्ण आता यायचं. तर नक्की आहे ना मग उद्या, नाही तर काय निरा चाटा साहेब आलो आलो करता आणि काय वावरात येतच नाही मजूर, वावरात येईपर्यंत खरंच नाही वाटत. बरं ठीक आहे, उद्या द्या मग तेवढं, माझ्या हरभरा झाला पाहिजे 2-3 दिवसांनी. हो ना, तर काय आता. बरं या बुडीला विचारा का म्हणा नाही का, गुंपा बुडी जरासी हो आहे 36. हो म्हणा कापसाचं पुरते नाही पुरत जरासं कसं माहिती घ्यावं नाही का. हो अशाची सल्ले घेणं आवश्यक असते. तर नाही म्हणलं गुंपाबाई, आपल्याला थोडंसं एक विचारत होतं म्हणलं, काय आपला सोयाबीनचा कापसाचा धंदा सुरू करावा का पुरण आपल्यासारखे गेले? आता मी काय सांगू तुला म्हणा म्या हो तिकडे ते घाटा होतो का म्या भरून द्याव का? गुंपाबाईने सांगितलं होतं टाका म्हणून. तू ते पाय मला काय सांगून राहिला? का ठोकाचं पाणी सांगितलं नाही का. हो ना, काही बोलणं नाही, चाललं नाही, विचार नाही, विनिमय नाही. अरे हो, ते सगळं बरोबर आहे, पण तुम्हाला काय वाटते बा, पुरते का नाही आपल्याला पुरण का? माझा विचार आहे म्हणलं सुरू करा, चिल्लर चाल्लर खरेदी करणं आपलं असं तसं. तुम्हाला वाटतं बा पुरते नाही पुरत, काही अंदाज तुमचा एक? काय सांगा बाबा बा, एक म्हणलं तर पुरते बी. जर धंदा जर कसोटीने केला ना, कोणताही असो ना, पाणीपुरीचा असो का भाजीपाल्याचा कायचा असो, कसोटीने जर केला ना तर कोणताही धंदा पुरते. पण आता तू म्हणशील की उदारच वाटतो नसंच करतो, तर नाही जमत, काही कडक राहा लागते धंद्यात तर पुरते. तर तुला वाटत असेल बा आपल्या होत असेल तर कर, नसेल तर नको करू. पण आता तरी बी पुरते का नाही बा? सांगत ना मग आता, पुरते बी नाही बी पुरत. तुला काय पटते ती तू मनानं करणं, तू आम्ही काय निर्णय घेऊ त्याच्यावर? होय नाही म्हणत नाही म्हणत, काय समजा. बरं जाऊ द्या बा, तुम्हाला काही यातलं समजत नाही. हो तुमचं आपलं हेच. जाऊ द्या, तुमच्या काय गोष्टीच्या मागं लागायला पुरत नाही का. हो साड्याचं हिन तीन हेच चालते यायचं. बरं चला येतो बा मी, पाय तुम्ही. हो फक्त म्हणलं उद्या आपल्या वावरात पाठवून द्या बाया. ठीक आहे, येतो मी. देवदास आहे का वावरात, दिसला का? आहेत ना बाबा, झोपडीत बसला तिथं होत्या देवदासच्या. चालू आहे त्याच्या चिलिंग गोष्टी. डॅनी आहे, मोठा आहे, सगळे जात तिथं. जा तिथं जा म्हणलं, जा तुम्ही. सांगा आता, हाय चिलिम गोष्टी करून राहिले म्हणजे. आता सांगा यायच्या कोणत्या गोष्टी आहे मग, काय बोला आणि काय करा. चला येतो बा मी, ठीक आहे मग. हो पाहतो काय. पण आता देवीदास काय सांगणार आहे तुले? तू या पैसा तू सुरू करून राहिला म्हणतो, मग कर ना मग. कोणाची मनाई आहे तुले? नसते ना डॅनी, आपल्याला कसं 4 लोकांनी विचारपूस करूनच करावं लागते का सुरू. आपण आपलं केलं ना, फालतू मग कसं फसलं म्हणजे गाडं. विचारा लागते ना एक दोघाले. विचारा ना तुम्ही. शांताराम भोई विचारलं काय म्हणे मग ते सरपंच हे ते यायला भेटले का तुम्ही? त्याचं जाऊ दे ना, त्याचं काय मत आहे ते नको मध्ये विचारू. तुझे मत काय ते सांग मला पहिले. तुले काय वाटते बा? तुले काय वाटते, मी टाकलं तर फायदा राहील का तोटा राहील, काय वाटते तुले? तुम्ही म्हणता काय आता बा, मी काय म्हणतो मायाचे तोंडावर बा, मी काही मागं बोलत नाही. तुम्हाला करायचं असेल तर तुमच्या मनाने तुम्ही करा, नसन करा तर नका करू. पण मला तर वाटते करायला पुरत नाही तुम्ही. काहून की बा, एका जणानं चोरीचा कापूस आणला होता. कापूस चोरला का ना, आणि चोरीचा कापूस शिकला. मग आले घरावर गोटे. मग कुठं आणला, कोण आणला? एका जणांना दिला रिपोर्ट पोलीस स्टेशनला, मावारातला कापूस गेला म्हणे 2 वहीतला. मग चोर सापडला, कुठं इकला, याच्या जोडी इकला. अरे त्याला घेणे की देणे पडले ना, नाही लायसन नाही, कोणतं काही नाही. कसं काय खरेदी केली तो? ते अटकलं आणि ते अटकला, नसते घेणं ना देणं, असं झालं तर बा ते. म्या वाचलं होतं ते पेपरात एक खेळ. म्हणून म्हणतो बा तुमच्याजवळ काहीच नाही आणि कुठं बसता आपल्या भानगडीत पडत. जाऊ दे तिकडे. ते तर जाऊ दे बा, मी सांगतो ना, एक वेळ तर एका जणाचा कापसाचा ट्रक गायब झाला म्हणते. मग यानं भरून दिला, आंध्र प्रदेशात जाऊ दे म्हणे, म्हणता तू ट्रकही गायब, ड्रायव्हरही गायब, सगळंच तिकडे तिकडे. हे बसलं आपलं, कसं काय करू? कास्तकाराचे पैसे ते थोडी सोडणार आहे काही. वावर इकायचे पैसे आले, मग वावर इकलं ना त्यानं, आणि त्याजवळ तर वावरही नाही. बापरे, असे झालं नाही हो का? म्हणजे समजा का म्हणजे अंगावर याजोगती काम आहे नाही. अंगार म्हणजे अंगारच येतं. मग आपल्यासारख्याच कामच नाही ते. लोक पैसे देत नाहीत. लोक मग काय कापूस देतो करते, अंगार पैसे उचल देतं. आपला 10 क्विंटल आहे, 15 क्विंटल आहे, कुसू तिकडे इक नाही सुरू. आणि मग आपले द्या चक्तीत जीव वाढते. मग म्हणून तर म्हणलं बा, ते सोडचिट्टीच करायचे, विषय बंद करायचे. हो का? एक तर काही म्हणजे भावात चढ उतार होते. आपण घ्या 7.5 न तिकडे का भाव 7. म्हणजे घरावर गोटी नाही आले पाहिजे अजून बी. काय तसं बी होते काही. काही सांगताच नाही. चढ उतारचं का आपल्या हाती आहे का? मग माणसं ठेवा लागते तुम्हाला, ते मोजायला जावं लागते तिकडे, त्याच्यावर लक्ष ठेवा, याच्यावर लक्ष ठेवा. मग पैशाचं एखाद्या एवढा मोठा पैसा भाऊ कापसाचा व्यापारी म्हणला दिली मारून थैली. मग तुम्हाला बा लय सतर्क करावं लागते. त्या भानगडीत पडूच नका. मस्त एखादं वावर पान काही करा तिकडे. जाऊ द्या, नाही एखादं प्लॉट घ्या, कुठं काही दुकान घ्या, काही करा. असं म्हणतं नाही हो ना. पण पाहा लागणकडे आता माया असं वाटलं बा, कशी 4-5 लाख रुपये छापले असते सीझन मध्ये, असा माझा अंदाज होता. आयचे 4-5 लाख, यातले 4-5 लाख जायचे, नाही तर पुरेच लंबे व्हायचे. जाऊ दे तिकडे, सोडून दे ते.
अरे मग असेल कसं काय होईल म्हणा, आता सगळं निगेटिव्ह सांगू राहिले लोक. बरोबर, जाऊ दे मग, नाही का काढतो बा हात, मग जाऊ दे, विशेष आता बंदच करतो, काही याला आपण काही सुरू करत नाही, जाऊ दे. बस बस तसंच करा दे, आपलं हेच बरं आहे. हो, कुठं बसता बा, हो, जाऊ दे तिकडे. झाला का आता, हरभरा टाकला, खतही टाकलं, चला करू सुरू मग. हा बरोबर पाय मागून पद्धतशीर, हा पाय कुठं बेरलं बारलं हे ते सगळे नळ्या पाहून घे सगळ्या. ओके ना, तुम्ही नका काळजी करत जाऊ, तुम्ही बस आता बरोबर चाल द्या. मी मागं मागं पाहिजे कुठं काही असलं तर. हो, टेन्शन वगैरे जाऊ. उद्या म्हटलं तुझ्या पेराचं असेल तर पेरून गेलो लवकर, काय मला आता माझ्या सासऱ्याचं ते पेरायला जायचं आहे उद्या परवा दिवशी. नाही तर मग म्हणशील माय राहिलं. हो, बॅग आणल्या का तो? बँकेले पैसे नाही ना बापूशी, आता कधी लावायचे ते सुरू करतो बरे सोयाबीन खरेदी. कसं मी 2-4 क्विंटल दिलं असतं आणि घेऊन आलो असतो. आता ते काही सुरू करते काय समजून नाही राहिलं मला, बरं कापूस दिला असता का. त्याच्या मायाबिन तर मग आता कसं आता तिकून आल्यावर पेरवा तुम्ही मग. मी उद्या चाललो आता, उद्या मला इकडला 10 एकर पेर नाही, उद्या मला तिकडे जाणार. थांबा बा, कधी लावायचे आले म्हणलं, कधी लावायचे म्हणतो त्याने म्हणतो बा, कसं काही सुरू करता काय करता. म्हणजे कधी लावायचे इकडे म्हणलं. काय कधी म्हणजे काही करू राहिले म्हणलं उद्घाटन, काय लोक राजा म्हणलं. आता आम्ही काय दुसरीकडे जाऊ इकाले. 2-4 क्विंटल सोयाबीन इकलं असतं, बॅग आणल्या असतं हरभऱ्याच्या. काही करता म्हणलं उद्घाटन. ते आपलं जिंबर मी काय म्हणतो कॅन्सल केलं कडे ते आता. हो, कसं आपल्याला ते सोयाबीन खरेदी हे ते कसं आपलं मुळेच गेलं त्यातून. काय बोलता राजा, आता 2-3 दिवस आधीच बरे सुरू करू राहिलो, असं तसं हे ते जा आणजा मला माल द्यायचा. अरे आम्ही मग आता कुठे निघाले मग ते बाबा झालं मार्केटला घेऊन जाता, काय करता आता. हो, आपल्या जण नाही होती कसं कुठं बसतं आपलं येरे कर. लोक नाही ना आपल्या धारीत गुण नाही लोक. काय झालं तुला, काय झालं कोण काय म्हणते तुम्हाला. सुरू केलं असतं तर कसं आमच्या अडीनडीले आम्हाला कापसाचं गठोडं एखादं इकलं असतं हे ते, मग काय तर बसले. ते सगळं बरोबर आहे, पण नाही ना आपल्याला नाही करायचा. नाही म्हटलं मी नाही, त्याच्यात काय जबरदस्ती कोणाची नाही, आपल्याला लायसन नाही काही नाही. बसला आपलं कोणा चोरीचा कापूस आणला इकाले मालवून म्या घेतला नाही आला अंगावर, काय करा मग. नसते आपा म्हणलं त्यातून डोकंच काढला आपण आता. हो, मग काय तर लोकांनी एक मध्ये सांगितलं माझ्या डोकं त्याला क्रॅक करून आता. अरे आता आम्हाला मार्केटमध्ये आता काही नाही, काही काय करा आता. ते चिल्लर चाललं 2-3 पोती का वाटते का, एखाद्यावर पुरा मालिक वाटत असं वाटते वाढत बा पुढे. ते तुम्ही पाहा ना मग, तुमचं मार्ग काढा. म्या नाही सुरू केला तर मग राहणार आहे का तुमचं. मग मला नाही करायचं सुरू, झाला माझा विषय मोडला. चाललो मी घराकडे, जाऊ तिकडे. अरे कमाला पुढे आता लोक धंदा सुरू करतो, उद्घाटन करतो, त्या काकडा आरती सुरू आहे त्याचं. आता मध्ये नाही काय आहे कसं आहे. जाऊ दे त्याला नाही पडलं नाही करून, ते पैसे नसन काहीतरी असं अडचण असन काहीतरी. 100% पैसे नसन द्यायला पुरेपूर, म्हणून त्यानं ते निर्णय माघार घेतला. बरं ते तर आहेच म्हणा, पैसे कुठे आहे तुमच्यासारखे पैसे आहे त्याच्या पैसे. हो, काहीतरी करून राहिला चिल्लर चाललं. पण काही बरं राहायचं, एक गोष्ट ध्यानात आली, आता तुमच्याजवळ पैसा आहे, बदला आहे, सगळं आहे. सगळं दिमाग आहे, सगळंच आहे. मग तुम्ही जर समजा सुरू केलं तर काय बिघडून राहिलं. हो, तुम्हाला काय बसल्या जागी थोडीच आहे, म्हणजे काय दुकान थोडी वाढायला लागते काही. म्हणजे कामं धंदे करून जर तुम्ही लोकांच्या खरेदी केल्या कापसाच्या सोयाबीनच्या, तर जमणार नाही का. तुम्हाला काय फक्त एक दुकानात उद्घाटन करून सुरू करून देणार आहे, बाकी काय. होत नाही ना रे बाबा, शेतीवाडी पाहता काय ते पाहता कुठं बसतं त्यांनी, त्या डोकं नाही घालायला पुरत आपल्याला नाही जमत ते. जमत करून रे तुम्ही राजे एवढे पैशावाले माणसं, तुम्ही असे बसा. पावर आता कधी मोठ्या जवळ 10 लाख रुपये नाही, तर म्हणलं कसं काय करू राहिला ते, हे करतो मी ते करतो मी. तुमच्याकडे तर काही घाटाच नाही. तुम्ही म्हणलं अशा या शेतीच्या याच्या ते बाबतीत जाऊ नका. हो, आज तुम्ही म्हणजे घेऊ शकता, तुमच्याकडे सगळी व्यवस्था आहे. तुम्ही त्याचा खरोखर उपयोग करा. अबे नाही ना जमतलं का तुले, काय माहिती आहे तुले, त्याच्यात सोपं नसते ना, सगळं डोकं घालायला लागतं त्याच्यात, तर असते. नाही तर कसं डुबलं तर डुबून जाते त्यात माणूस. डुबर म्हणजे कसं काय, याच्यात डुबर त्याच्यात डुबर, मग करता काय तुम्ही. का वावरातच मरता का. अरे पावर सरपंच साहेब आता बिझनेसमध्ये कंट्रोलही चालवते, दुकानही चालवते, शेतीवाडी पाहिजे. त्याला काही होत नाही. तुम्ही राजा म्हणलं वावर बसले आपले. हो म्हणा, आहे ती गोष्ट बरोबर आहे, पण काय ते आपण आज लोक काही पडलो नाही आणि कुठं बसतं बा. पडलो नाही तर पडा ना मग. आता हे बुड्यानं जर समजा टाकला असता बिझनेस, तर आपण तुम्हाला म्हणलं नसतं. बुड्याचं कॅन्सल आहे ना. मग तुम्ही आता कसं चानस आहे. आता मागं किराणा दुकान टाकलं तर ते कसं जरा जिनीवर काम झालं. याच्यात कोणाचं काय म्हणणं आहे तुम्हाला. तुमच्या बाबाला विचारू आपण संध्याकाळी, असं आहे म्हणा बा, खरेदी सुरू करू का, जे काय लागते ते मग कसं विचारपूस केल्यावर त्यानं हो म्हणलं तर करा. हो लगाचं नाही का, म्हणजे माणसं स्टेटसही वाढते पण नाही का. हो, आता काय वावरा तरी करावं का सुरू होईल का, जेवण होईल सक्सेस आपलं. सक्सेस आहे ना. हो, काय अडचण काय येणार आहे तुम्हाला. हो, काहीच अडचण येत नाही तुम्हाला, फोनावर काम होते तुमचे. पालनकडे आता तो टाकलं म्हणा डोक्यात माया, पण मला विचार करू दे जरा याच्यावर. हो, बहुतेक सक्सेसफुल काम आहे. आहेच ना. मग एवढ्यावर भाषा मारता का तुम्ही. मग तुमच्या बाबाला आता 100 एकर कमावली. तुम्ही कमीत कमी 2 एकर तर वाढवा त्याच्या. तेच म्हणून राहिला मी. आला माझ्या ध्यानात आला आता. म्हणजे इरी आपल्या गावात काही कोणी घेणार नाही. पैशाची काही आपल्याला कमी नाही. बाबाला विषय काढू आपण संध्याकाळी, तू ये जोवर. आपण विषय काढू, असं करून टाकतो म्हणतो. जाय तिकडे का बिझनेस सुरू करून टाकू. उद्या उद्घाटन करून टाकू बाबा. हो म्हणलं की हो, काटा सुरू का चालले आपले एखादा भेटणार भरला आणि त्याला पाठवून करून टाकू. जागा तुमची त्याला कधी ठेवाले. बरं पहिले होतं म्हणते बाबा ना, काय म्हणते तर नाही का. बरं आता हे पेरणी करून टाकू पटकन, चाल बरं लवकर. चल करतो सुरू मी, पाहू मग आता काय संध्याकाळी. बरं मग पुढे मग काय समजा काय करायचं काय मग. नाही बस कसं आहे, आता आपल्याजवळ एवढे मोठे पैसा आदला आहे, शेतीवाडी आहे. हो, जर आपण समजा कापसाचा समजा आपण खरेदी सुरू केली, हो, कापूस सोयाबीन इतर धान्य समजा, तर आपल्याला कसं कुठं जाया नाही लागत. हो, जाग्यावरच सौदे गिवदे केले आपले, चालले घरी. हो, असा आमचा विचार झाला. आणि बरेच जण म्हणून राहिले की बा कसं कापूस इकायचा होता हे ते, करा बा सुरू खरेदी. तर म्हटलं कसं माझा विचार झाला, काही ना काही आपण केलं पाहिजे ना. आता लोक तुम्ही एवढं कमावलं, आपण थोडंसं त्यात वाढत केली पाहिजे. हो आहे ते टिकवलं तर बस आहे म्हणा, पण पावा तुमचा विचार. हो म्हणजे समजा म्हणजे विचार झाला का पक्का तुमचा. तुम्ही कसं परवानगी दिल्यावरच करायचं आहे. लाईने पाटील म्हणजे बाबाच्या आपल्याला शब्दाच्या पडेल जायचं नाही. हो, पण तुम्हाला काय वाटतं त्या हिशोबाने सांगा मग.
असं म्हणतं नाही का ते कंदील आबोज टाकणार होते म्हणे ते मागं काकडा आरतीच्या वेळेस इथं आपल्या इथं नाश्ता होता तर मग त्याचं काय त्यानं सुरू केलं असेल ना. नाही त्याने केलाच नाही ना, त्याने काही केला नाही, त्याची काही म्हणजे पैसा नाही त्याच्याजवळ. मग विनाकारण मग ते म्हणे बा आपल्याला काही करायचं नाही म्हणे. म्हणून म्हटलं काही हरकत नाही, कुणी घेणार आहे नाही. आणि आपल्याला कसं ॲडजस्टमेंट होऊ शकते, पेमेंट आहे, जागा आहे, आपलं चौकात दुकान आहे, म्हणून म्हणलं जमून जाते. बरोबर करा ना मग काही हरकत नाही. आता तुमची इच्छा आहे करा. हो लागले पैसे किती लागते मला तुम्ही मागत जा मी तसे तर देईन तुम्हाला. बरोबर, मग मला समजा 10-15 लाख रुपये हाताशी देऊन द्या, म्हणजे सुरुवात करून द्या तुम्ही. उद्या उद्घाटन करायचं आहे आपल्याला. बरोबर बरोबर उद्या देऊन देतो मग करून टाका उद्घाटन. हो ठीक आहे ते कोणाला नाश्ता गिष्टा काय द्यायचं ते हो रीतसर उद्घाटन करून टाका मग. हो ना, मी सांगतो जगांच्या बाबाला थोडंसं उद्या नाश्ताचं बनवा म्हणतो. ठीक आहे मग चालते मग. काही हरकत नाही. हा हो ठीक आहे. अरे या म्हणलं काय आता काय तुम्हाला आवाज दिला तर काय बिघडते. मांड चहा मांड म्हणलं लवकर, कधी लाभजीले मांड लवकर. जेवणच करायला लावा ना, मस्त तुरीच्या दाण्या शेंगाची भाजी आहे आता मस्त. जेवण करा म्हणा कधीला बुजीले. करता जेवणच करून जा तुम्ही. हो आता म्हणती तुमची पोरगी तर हो जेवणच करून जा. आता हे पहा जेवणाचे राहू दे, चाय नको करू. आता कसं आहे मी घरी जाऊन जेवण करतो, बस जाय तिकडे बुडी वाट पाहू राहिली. आता चक्कीतून मी चला बा बंद केली निघा घराकडे. तो आवाज दिला काय काम आहे काय नाही तर काहीच नाही ना. हो सहज विचारू राहिलो मला खरेदीचं कुठं आलो बा. तुम्ही ते परवा दिवशी भेटले होते का मला हॉटेल आलं तर तेव्हा, तर काय सुरू करणार होते ना तुम्ही उद्घाटन, पण मग आज काही असं दिसला नाही मला कुठं काही असं बा. आता संध्याकाळी आलं विचारपूस केलं मला झालं का उद्घाटन, तर नाही म्हणे बा अजून. हो ते का नाही ते कॅन्सलच करून टाकलं. हो काय ते काही असं म्हणजे त्यातली काही गुंजाईश नाही दिसू राहिली मला. म्हणून कसं निर्णयच कॅन्सल करून टाकला. जाऊ दे म्हणलं बा कापूस आणि ते सोयाबीनच्या नांदी लागूही नाही. आपलं घर भरलं, आपलं वावर भरलं आणि आपली चक्की भरली. अरे बाबा काय माणसाराजा, असं एवढी संधी आली होती तुम्हाला, गावात कोणी घेत नाही काही नाही. जर अशा टाइमला जर तुम्ही बिझनेस सुरू केला असता तर किती लोकांची चिल्लर चालणार मला भेटले असते तुम्हाला, मोठे मोठे सौदे भेटले असते तुम्हाला. मग आता पैसा असून काही उपयोग त्याचा नाही, तर मग बा माझ्यासारख्याजवळ असताना काय म्हणलं छापलेच असते पैसे. आता काही नाही पाहिलं ना म्या, सगळे विचारपूस केल्या म्या. शांतारामले झालं, देवीदासले, सरपंच सगळे जवळपास म्या बऱ्याच लोकांपासून विचार विनिमय करून मी निर्णय घेतला. मग असं सहज थोडी निर्णय घेतला, काही मला वाटे ना की बा सुरू करा. पण माझ्या आता शेवटी लक्षात आलं की बा आपल्यासारख्याचं काम नाही हे काही सोपं नाही. असं तरी तर म्हणलं काऊन नाही टाकला बा, हे कारण आहे त्याचं नाही का. बरोबर आहे बरोबर आहे. अरे तुम्ही लोकांच्या मागं नका लागू. लोकांना तुमचं चांगलं नाही दिसत कंदिला बाजी. आता मला सांगा करे कशा काय म्हणे एक जण कंदिला बाजी काय काय करून नाही सांग म्हण नाही का ते. हो ना आता काय सांगा आपण कधीला बुजीले. हो ना आता वावर करते म्हणे, एखादी पेपरचं पाहिजे, एखादी चक्की चालवते. असे म्हणत बा लोक. पण आता काय कोणाचं नाव सांगा काय भांडण लावा. असं आहे ते कंदिला बाजी. कसं आहे कोणाला बी कोणी पुढे जर जात असलं ते चालतच नाही आपल्या गावातनी. आता तुम्ही समजा एवढे 2-3 याच्यातनी सक्सेस झाले, पेपर एजन्सी चांगली चालू राहिली. आज तुमचं समजा वावर आहे तुमच्या ताब्यात आहे, पिकंही चांगले काढता. तुम्ही जर समजा हे बिझनेस सुरू केला तर आज तुम्ही म्हणजे कुठच्या कुठे जाऊ शकता बा. असं लोकांना लक्षात आलं. मग लोकांना वाटलं बा शांताराम झाला, देवीदास झाला, कोणाला सुद्धा दिसते, कोणाचं कोणी असू दे, जवळचा भावाचं चांगलं दिसते का. भावाची माडी झाली तर आपली झालीच पाहिजे. त्याचं एक परी नाही झाली तर मग माई नाही झालीच चालते. असे लोकांचे धोरण आहे ना. तुम्ही मागं हटू नका. लोकांचं मनावरच घेतलं नाही पाहिजे माणसानं. जे आपल्या मनाला पट्टे का नाही तेच केलं पाहिजे. ते तसं असते का काही आपलं लोक का म्हणजे सगळे लोक आपल्याला काय म्हणजे चुकीचं सांगणार आहे का. म्हणजे कोण हे बा तुम्हाला सांगितलं ना, भाऊ भावाचा नाही राहिला ना. तुम्ही शांताराम भाऊ नाही सरपंच हे का तुम्हाला वाटू राहिलं का. तुम्ही जर बिझनेस सुरू केला तर सरपंचाचं डापकं बसते ना. कसे चिल्लर चाललर मालक घेते का नाही सरपंच, कोणाचे गटोळे हे ते त्याचा भन पडते. म्हणून त्याचा मतलब त्याच्यात आहे की बा यानं सुरू नाही केला पाहिजे. शांतारामला वाटते बा हे आपल्यापेक्षा वरे जायचा. आणि बाकी देवीदास तर माहिती आहे, देवीदास वाटते कोण काही करावंच नाही, त्याचे पोराला असते त्यानं अजून कमी नाही लावलं. निरा पैसे घेऊन बसते आपला अड्डे माल. म्हणून मी म्हणतो कोणाच्या नांदी येऊ नका तुम्ही. तुम्हाला जे म्हणाले पट्टे ते करा. आता मला पटलं होतं म्हणा, पण रजा कसं काही काही गोष्टी बरोबर आहे त्याच्या. लोक काय करते बिझनेसमध्ये आपल्याला वरे जाऊ देत नाही. पैसे डुबत येतं कोणी काही लफडे कामं. म्हणून म्हणलं बा त्यापेक्षा न पडलेलं बरं. मग काय धंदे करायचे नाही का. लोक उधाऱ्या मागते म्हणून. अरे आपण द्यायचंच नाही ना. याची ये बा नाही तर नाही नको येऊ. आधीच सांगून द्यायचं उधारी बंद, नगदीमध्ये माल आण पैसे घे. मग काय विषय राहिला. मग काय आपण लोकांना म्हणजे भीड नाही ठेवायची ना. धंद्यात कसं असते भीड नाही ठेवा लागं तर धंदा चालते. तुम्ही जर म्हणसान हो गड्या दे मागं पुढे नाही, दे माल आण पैसे घे. मग उधारीचा काय ठेवता तुम्ही. हो ना, पण शांतारामध्ये बा संबंध खराब होत लोकांची असं तसं. मग मी बा होती बरोबर आहे. नसते हे पहा तुम्ही 10 खेप लोकांना पैसे द्या आणि 1 खेप देऊ नका. संबंध खराब झाले म्हणून समजा. मग त्यापेक्षा पहिल्यांदाच नाही म्हणायचं. विषय क्लोज. बिलकुल पहिले म्हणायचं बा आपण काही अंगावर पैसे देत नाही. कापूस आण सोयाबीन आण आणि पैसे घेऊन जा. ती आहे म्हणा गोष्ट खरी, पण काय आपल्या मागं कामही राहायला काय होणार नाही आपल्याच्यानं. ते आता धंदा का बसूनच करावं लागते का. मग घरी येते विचाराले चला कापूस पाहिले, चला सोयाबीन पाहिले, गावातला सौदा केला, चालले घराकडे आपले कामधंदे चालू राहते. मग त्याला काय काय बसा लागते का दुकान मांडून. हो ती आहे म्हणा, टाईमचं काही असं नाही म्हणा स्पेशल दुकान असं लावून बसा लागते असंही नाही. मग तेच म्हणलं ना, पैसे असून तुम्ही काय त्याचा उपयोग करता. बँकेत टाकून देसान काय येणार व्याजन भ्या. मग 5-6 लाख रुपयाची कमाई होऊन जाते. कोणी घेणारा नाही. चानस आहे मारून द्या. लोकांच्या नांदी येऊ नका तुम्ही. लोक कोणाला वाटते पुढे जाता तुम्ही. त्याची भीती आहे लोकायले, म्हणून लोक तुम्हाला म्हणते करू नका. म्हणजे अंजरून जायती द्यायची नाही का. वरून वरून गोड बोलते मागत समजा द्यायची जायती त्याला वाटते टाकलं नाही पाहिजे नाही का. तेच भेव आहे लोकायला आपल्या गावातला एवढा वरे जर गेला तर आपलं काय. मग पाबा कंदील बुड्यान मागून येऊन प्रगती केली. म्हणून म्हणलं काही कोणाची नांदी लोक लागू. उद्या आपलं मस्त सुरू करून द्यायला का काटा सुरू करून द्या. जाऊ द्या तिकडे उद्घाटनच म्हणतं नाही का. मग करावंच का लेखाचं हिंमत लावू का.
तेच आहे ना, हिंमतची किंमत कराच तुम्ही. उद्या उद्घाटनच करा डायरेक्ट. आता काही विशेष नका करू, कोणाला विचारपूस नका, काही नका करू. आपल्या मनानं करायचं जे काय करायचं ते. कोण सांगत त्याच्यावर नाही. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, बस एवढं आहे का तुम्ही. तसंच करतो मग नाही का, जाऊ तिकडे कोणी काही म्हणू, आपण आपलं सुरूच करून द्या. हाय आता मग काय उपयोग का पैशाचा. तेच आहे ना, काय लोक काय लिहून काय असेच गेले का, ऐकावे जनाचे करावे मनाचे. एवढी मन आता त्याने लिहिली असेल तर विचार करूनच लिहिली असेल ना. मग काही कोणाचं ऐकू नका, सगळे याचं ऐकायचं त्याचं ऐकायचं, सगळे सोडून द्यायचं, करायचं शेवटी मनाचं. काय तसलं का मग नाही का. हो बस नगदीमध्ये व्यवहार करायचा. आणशीन आण माल, नाही आणशीन नको आणू. आपलं काय एवढ्याला नाही. बस 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 असा खंबेटोक बिझनेस करायचा बिलकुल. असा पडतीचा धंदा नाही करायचा. चला ठीक आहे, करा तुम्ही उद्या उद्घाटन सुरू. जाय तिकडे. उद्या किती वाजता करता मग. बस उद्या 11 वाजताच करून टाकतो मग नाही का. हो जाऊ दे, उद्या 11 वाजता उद्घाटन. भाण्याला म्हणतो बा काटा गिटा घेऊन ये तू. 9-9:30 ला दुकान उघडते तर काटा आणला की 11 वाजता उद्घाटन. चालते तसंही चालते. जिलेबी हे ते काळा जराशी, म्हणजे कसं माहोल बनते मग. हो सगळ्यांना नाश्ता हे ते बोलावला हे ते, म्हणजे बरं राहते बा, केला सुरू. हो ना, मग ते सांगतोच ना मी, देवला सांगून देतो. आजच सांगतो आता गेलो की त्याला म्हणतो बा उद्या जिलेबीचं करून टाक म्हणतो, स्टॉल मांडून दे. सगळ्या जिलेबी नाश्ता समजा नाही का, एक समोसा आणि जिलेबी. बस 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 तसं सुरू करून द्या तुम्ही. हो बस, काहीच टेन्शन नाही. काही अडचण आली, काही त्यातलं समजलं नाही तुम्हाला, मला विचारता. तसं समजते म्हणा, हिशोब पक्का आहे आपला. हो काही हरकत नाही, आपण तर तोंडपाठ हिशोब असते आपला. पाहू मग करतोच मग सुरू नाही का. हो भावारी काय आहे हे ते सगळं बरोबर काढून घेतो आणि त्या भावानं सुरू करून देतो लगेच उद्यापासून. बस 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 बिंदा सुरू करून द्या. कोणाचं ऐकू नका आता. असे भेटणारे लय भेटत असते. कोणाचं यानं हे नाही, लोक टेन्शन आणून देणार असते तर टेन्शन घ्यायचं नाही. या तुम्ही आता.